रहमदिल बन हर एक को जियदान देना है। ऐसा प्रबंध करना है जो बहुत मनुष्यों का सौभाग्य बने। प्रश्न, इस समय दुनिया में हर एक मनुष्य गरीब है, इसलिए उन्हें कौन सी सहूलियत तुम्हें देनी है? उत्तर, तुम्हारे पास जो भी अविनाशी ज्ञान रत्नों रूपी रोटी लेने के लिए आते हैं, उनकी झोली बहुत प्यार से तुम्हें भरनी है। सभी को सुख देना है, हर एक को प्यार से चलाना है, कोई भी रूठ न जाए। तुम्हारे पास बहुत मनुष्य आते हैं अपना जियदान लेने, इसलिए भंडारे खोलते जाओ। उन्हें खुशनसीब बनाने के लिए तुम्हारा दरवाजा सदा खुला रहना चाहिए। अगर जियदान देने के बजाय लात मारते हो तो यह बहुत बड़ा पाप है। गीत, बचपन के दिन भुला न देना, आज हंसे कल रुला न देना। ओम शांति। बच्चों ने गीत सुना। बेहद का बाप परमात्मा शिव ब्रह्मा तन से बैठ समझाते हैं कि बच्चे, तुम माता पिता के बने हो, यह बचपन भुला नहीं देना। वह लौकिक बचपन तो कभी भुलाया नहीं जाता है। घर में माँ बाप के साथ बच्चे रहते हैं, माता पिता को जानते बड़े होते जाते हैं। माँ बाप के ऑक्यूपेशन आदि का उनको मालूम होता जाता है। अब यहाँ तुम बने हो निराकार बाप के बच्चे। बाप है भंडारी, अविनाशी ज्ञान रत्नों का दान देते रहते हैं। तुम अविनाशी ज्ञान रत्नों से अपनी झोली भरते हो भविष्य 21 जन्मों के लिए। अगर माता पिता को भूल गए तो झोली फिर खाली हो जाएगी। तुम बच्चे यहाँ अपना जीवन ऊंच बना रहे हो, बड़ा भारी वर्षा ले रहे हो। यहाँ तुम बाप के पास आते हो बहुत मालामाल बनने, गरीब से साहूकार बनने। गरीब तो सब है। गरीब आते हैं अपनी आजीविका बनाने अथवा 21 जन्मों के लिए अपना अधिकार अर्थात वर्षा लेने के लिए। तो उन्हों को अविनाशी ज्ञान खजाना लेने लिए तुम बच्चों को हर प्रकार की सहूलियत देनी है, क्योंकि यह खजाना और कहां से तो मिल नहीं सकता। सभी को सुख देना है, हर एक को प्यार से चलाना है, जो कोई रूठ न जाए। और अविनाशी ज्ञान रत्नों रूपी रोटी लेने आते हैं तो उन्हों की झोली भरनी है, लात नहीं लगानी है। बाप के पास बच्चे आते ही है भंडारा भरपूर करने। गरीबों को दान मिलता है तो कितने खुश होते हैं। कोई मनहूस होते वह तो गरीबों को लात मार देते। धर्मात्मा रहमदिल होते हैं, वह बुलाकर भी कुछ न कुछ दे देते हैं। तुम बच्चे जानते हो इस समय दुनिया में सब गरीब है। भल स्थूल धन है, परंतु वह भी सब कंगाल बन जाने वाले हैं। पैसा सबका मिट्टी में मिल जाना है। उस धन का नशा होने के कारण यह ज्ञान रत्नों का खजाना लेना उन्हों के लिए बड़ा कठिन है। बाप तो है ही गरीब निवास,
जो भी बच्चे बनते हैं फिर सगे व लगे आते हैं बाप से अपना ऊंच जीवन बनाने। 21 जन्मों के लिए गरीब से साहूकार बनने। सतयुग में तो बहुत साहूकार रहते हैं, बल नंबरवार गरीब भी होते हैं, परंतु ऐसे गरीब नहीं होते जो झोपड़ियों में रहना पड़े। यहाँ तो कितना गंद में रहते हैं, वहां ऐसी बात नहीं। तो बाबा म्हणता है तुम मेरे बच्चे बने हो, अभी इस बचपन को भूल नहीं जाना। हम बाबा के बच्चे हैं, ये हमें कभी भी भूलना नहीं। अगर ये बुद्धि में रहेगा हम बाबा के बच्चे हैं, तो हम कभी भी रोएंगे नहीं, दुखी नहीं होंगे, परेशान नहीं होंगे। और बाबा के बच्चे हैं तो बाबा से वर्षा लेते रहना है। आपल्या बुद्धीमध्ये राहील की आपल्याला आता मालामाल व्हायचंय, आपलं भाग्य बनवून घ्यायचंय, आपल्याला आपला भंडारा भरपूर करून घ्यायचंय। अगर हम बच्चे बनकर रहेंगे तो बच्चे बनकर रहेंगे तो हमारा भाग्य बाबा बिल्कुल ऊंचा बना देगा, श्रेष्ठ बना देगा और हम ज्ञान रत्न लेते रहेंगे। अगर हम बच्चे बनकर रहेंगे तो बाबा से ज्ञान रत्न लेते रहेंगे। अगर हम बच्चा नहीं अपने आप को ऐसे समझेंगे कि मैं बड़ा हो गया हूं और बहुत हुशार हो गया हूं, मग ज्ञान घेणं संपून जाईल। मला सगळं माहिती झालेलं आहे, काय असतं मुरलीमध्ये सगळं माहिती झालेलं आहे, काय ज्ञान आहे बाबांचं सगळं माहिती झालेलं आहे। असे मोठे जर बनलो तर बाबा म्हणताय फिर वो लॉक लग जाएगा, तकदीर को लॉक लग जाएगा। ज्ञान की धारणा बुद्धि में नहीं होगी, ज्ञान रत्न ले नहीं पाएंगे। सूचना म्हणून भलेही ऐकून घेऊ आपण की आजच्या मुरलीमध्ये काय सांगितलेलं आहे, सूचना म्हणून की हाँ जसं रोजचा पेपर बघतो तसं। पण जेव्हा आपण बच्चा है, मैं बाबा का छोटा सा बच्चा हूं, अभी मैं सीख रहा हूं, बाबा मुझे सिखा रहा है, अजून मला बऱ्याच गोष्टी माहित करून घ्यायच्या आहे आणि ते शेवटपर्यंत मला माहित होत जाणार आहे। असं नाही की मी हुशार झालेलो आहे आता ज्ञानामध्ये। जानकी दादी 80 वर्ष, खूप मोठं उदाहरण आहे आपल्या समोर की 80 वर्ष त्यांनी कधी असं म्हटलं नाही। त्यांना तर बाबांनी किती तयार केलं, सुरुवातीपासून किती तयार केलेलं आहे, पण त्यांनी कधी असं म्हटलं नाही की मला सगळं माहिती आहे, मी हुशार एकदम, कधी नहीं म्हटलं। मैं बाबा का छोटा सा नन्हा सा बच्चा हूं और बाबा मुझे सिखा रहा है। हीच त्यांची शेवटपर्यंत स्थिती होती। कितीतरी वेळा मुरले रिपीट झालेले असतील, ते रोजची मुरली 8 वेळा वाचायच्या, 12 वेळा वाचायच्या। तो वो आखिर तक 104 साल की उम्र तक बच्चा बनकर रही, बाबा का बच्चा, छोटा सा नन्हा सा प्यारा सा बच्चा। तर बाबा म्हणताय तुम्ही असेच राहा, बच्चा बनून राहाल, भरपूर व्हाल, तकदीर खूप मोठी बनून जाईल, भाग्य श्रेष्ठ बनून जाईल, मालामाल बनून जाल, ज्ञान रत्नांनी मालामाल बनाल। आणि हे भाग्य जी रेकॉर्डिंग होईल ती सगळी सोबत घेऊन जाल भविष्य 21 जन्मासाठी। आणि तुम्ही जर चांगल्या प्रकारे हे ज्ञानरत्न धारण केले आपल्यामध्ये, तर अविनाशी जन्मजन्मांतर राजाईचा वर्षा प्राप्त होईल। प्रत्येक जन्मामध्ये राजाई मिळेल। ते जे 8 जन्म सतयुगातले, 12 जन्म त्रेतायुगातले, राजा बनू। महाराजा तर लक्ष्मीनारायण आहे, महाराजा महारानी, पण तिथं राजे लोक पण असतील। तो हमें यहाँ बच्चा बनकर नम्रता से रहकर बाबा से सब कुछ प्राप्त कर लेना है। हमें बाबा का सगा बच्चा बनना है, लगा बच्चा नहीं, सावत्र नहीं, सख्खा बच्चा बनायचंय आणि बाबांच्या मतावरती चालायचंय, बाबांना बिलकुल सदा सोबत ठेवायचंय। बाबांची श्रीमत आपल्यासाठी हात आहे त्याचा, तो हात आपल्याला पकडून ठेवायचा आहे, श्रीमतचा हात पकडून ठेवायचा आहे। मग दुसरी गोष्ट बाबा म्हणताय कि बाबा के पास अविनाशी ज्ञान रत्नों का भंडार है और तुम यहां से झोली भरते हो बाबा से, और ये ज्ञान रत्न तुम्हें सबको देना है। हम
बाबा म्हणतात सब गरीब है इस समय. आपल्याकडे ज्ञानरत्न राहिलेले नाहीये, सुख नाहीये, शक्ती नाहीये, शांती नाहीये, प्रेम नाहीये, आनंद नाही, काही राहिलेलं नव्हतं. खाली झालो होतो, बाबांकडे आलो आणि आपण आपली झोली पुन्हा भरून घेतोय. आता बाबा म्हणताय की तुम्हाला आता सगळ्यांना मालामाल करायचंय. सगळे या दुनियेमध्ये सगळे गरीब झालेले आणि त्यांना खूप चांगल्या प्रकारे तुम्ही हे दान द्यायचे. ज्ञानरत्नांची रोटी त्यांना द्यायची. त्यांना ते उपाशी झालेले, ते बिलकुल कमजोर झालेले ते आत्मा, तुम्ही त्यांना आता जीवन दान द्यायचंय. दुनियेमध्ये काय करतात? पैसे दान देतात, अन्नदान देतात. तुम्हाला भलेही कोणी उपाशी असेल, त्याला खूप गरज असेल, त्यावेळेला आपण मदत करतो जी करायची ती. पण खास आपली मदत आहे की त्यांना ते ज्ञानरत्नांनी खाली झालेले, गरीब झालेले, कंप्लीट गरिबी आलेली आहे, त्यांना बाबा म्हणतात ज्ञानरत्नांचं दान देऊन जीवन दान द्या. कमजोर, बिलकुल अंतिम अवस्थेला ते पोहोचलेले, बाबा म्हणतात आता या ज्ञानरत्नाच्या आधाराने तुम्ही त्यांना जीवन दान द्या. तो हीच बच्चों को उनको ये सहूलियत देनी है. उनको कहां से भी, बाबा म्हणता है कि अविनाशी ज्ञान रत्नों का खजाना कहां से भी नहीं मिलेगा, ये सिर्फ तुम्हारे पास है, तुम्हें उनको देना है, सबको सुख देना है, सबके लिए अपना भंडारा खोलकर रखना है. कोणाला लात मारून घालवून नाही द्यायचंय. जसं कोणाला जर गरीबाला, भिकाऱ्याला काही द्यायचं नसेल तर त्याला घालवतात, हकलून देतात. ती आपण ते स्थिती बघून, त्याची स्थिती बघून, त्याला किती गरज आहे ते बघून आपण ते करतो जे करायचे ते. पण हे जे ज्ञानरत्न घ्यायला कोणी आलेलं आहे, त्याला आपल्याकडून काही पाहिजे, शांती, सुख, प्रेम, आनंद, तर बाबा म्हणतात त्याला ते मिळालं पाहिजे तुमच्याद्वारे. त्याला ते न मिळणं, ते व्हायब्रेशन त्याला न प्राप्त होणं म्हणजे त्याला लात मारून घालवून देण्यासारखं आहे. तो बाबा म्हणता यहां तुम्हारा भंडारा सदा भरपूर रखो, कोई भी आए तुमसे लेकर चला जाए, उसको जो चाहिए वो लेकर चला जाए, या फिर तुम समझ लो उसको क्या चाहिए तुम दे दो. पारखून घ्या, त्याला आता शांतीची गरज आहे, प्रेमाची गरज आहे, का टोलीची गरज आहे, कशाची गरज आहे, त्याला त्या पद्धतीने आपण द्यायचंय. दुसरं बाबा म्हणताय की जो इस दुनिया में साहूकार है, पैसे वाले हैं, वो बाबा म्हणताय स्थूल धन है उनके पास. इस समय ऐसे तो सब गरीब है, पण कोणाकडे पैसा आहे तर बाबा म्हणताय लेकिन वो भी कंगाल बन जाने वाले हैं. पैसा सबका मिट्टी में मिल जाना. किती नशा असू द्या त्यांना त्या पैशाचा, किती अहंकार असू द्या, बाबा म्हणताय ये मिट्टी में मिल जाने वाला है और वो समय अब आ गया है. आणि काय सांगताय बाबा, उस धन का नशा होने के कारण यह ज्ञान रत्नों का खजाना लेना उन्हों के लिए बड़ा कठिन है. वो नशा है, उस पैसे का नशा है जो खत्म होने वाला है. तो बाबा म्हणता ये ज्ञान रत्नों का खजाना लेना उनके लिए कठीण है. तर आपल्याकडे खूप जास्त नाहीये, अति नाहीये, आणि असलं तरी आपल्याला त्याचा नशा नाहीये. ती खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. म्हणून आपण बाबांचे बनलेलो आहे, बाबांकडून हे ज्ञानरत्न घेतोय. पण ज्यांच्याकडे खूप आहे, खूप धन आहे आणि त्यांना त्याचा नशा आहे, तर बाबा म्हणताय त्यांना हे ज्ञानरत्न घेणं खूप कठीण आहे, त्यांचं दुर्भाग्य आहे ते. तो जहां तुम्हारे सेंटर्स हैं, ब्रह्मा कुमार कुमारियां हैं, उन्हों के पास बहुत मनुष्य आते हैं अपना जियादान लेने के लिए. तो बाबा म्हणता है जहां सेंटर्स हैं और जहां तुम हो, ब्रह्मा कुमार कुमारियां जहां पर है, उनके पास बहुत मनुष्य आते हैं अपना जियादान लेने के लिए. कारण त्यांना आपलं जीवन दिसतं की आपण परिस्थितीमध्ये स्थिर राहतोय, हलचलमध्ये येत नाहीये, टेन्शन घेत नाहीये, दुःख घेत नाहीये, आपण शांत चित्त राहतोय, आनंदाने आपण कोणत्याही परिस्थितीला तोंड देतोय. हे जेव्हा ते आपली ही स्थिती बघतात तेव्हा ते म्हणणार नाही आपल्याला काही, पण आपल्याकडे ते शांती घेण्यासाठी येत असतात. त्यांना प्रेमाचे 4 शब्द पाहिजे असतात आपले. तो बाबा म्हणताय वो आते हैं तुम्हारे पास जियादान लेने के लिए. तर आपल्याला सदा ही स्थिती पाहिजे की मला याला खाली हात नाही पाठवायचं. माझ्याकडे आलेला आहे, प्राप्ती झाली पाहिजे. सेंटरवर गेल्यावरती
तो अनुभव येतो, प्रत्येकाला येतो. बाबांच्या कमऱ्यामध्ये बसल्यानंतर तो अनुभव येतो आणि आपल्याकडे आल्यानंतर पण त्यांना तोच अनुभव आला पाहिजे. त्यांना शांती मिळाली पाहिजे, त्यांना जे पाहिजे ते मिळालं पाहिजे. आणि त्यांची जर स्थिती असेल, वेळ असेल योग्य, तर त्यांना ज्ञानरत्न पण आपण द्यायचे. तुम बच्चे भंडारे खोलते जाओ जियादान देने के लिए. तुम बच्चे भंडारे खोलते जाओ म्हणजे जिथं सेंटर नसेल तिथं सेंटर उघडायचे. अनेक आत्म्यांना त्यातून जीवनदान मिळेल. यह कितना पुण्य होता है. अगर भंडारा खोलकर फिर बंद कर दे तो बताओ इतने सब का हाल क्या होगा. तर बाबा म्हणताय कुठं कार्य चालू झालेलं आहे, पाठशाला उघडलेली आहे, सेंटर उघडलेलं आहे, भंडारा उघडलेला आहे आणि सगळ्यांना ती सवय झालेली आहे मुरली ऐकण्याची, त्यातून ताकद घेण्याची, बाबांशी जुडण्याची. आणि अचानक ते सेंटर जर बंद केलं तर बाबा म्हणताय जो उस सेंटर से जुड़े हैं उनका क्या हाल होगा. तर हे खूप मोठं पाप. एखाद्या ठिकाणी बायचान्स असं होतं की बस आता मुरली बंद झालेली, क्लास बंद झालेला आहे, नाही घ्यायचंय. हम जानते हैं बेचारे बहुत दुखी कंगाल हैं, यहाँ आकर खुशनसीब बनते हैं. उनके लिए सदैव दरवाजा खुला रहना चाहिए. दुनियेमध्ये बाबा म्हणतात खूप दुःखी आहे आणि सगळ्यांना गरिबी आलेली आहे, ज्ञानरत्न नाहीये, शांती प्रेम नाहीये, तर कंगाल आहे. आणि जे तुमच्याकडे येतील, बाबा म्हणताय तुम्ही आपलं एकेकाचं घर हे सेंटर झालं पाहिजे. सेंटर निमित्त म्हणून आपण एका ठिकाणी बसतो, मुरली ऐकतो, पण आपलं घरच आपल्याला असं समजायचं हे बाबांचं घर आहे, बाबांचं सेंटर आहे. आणि कोणीही आपल्याकडे येतंय तो गरीब आहे बिचारा, किती पैसे असू दे त्याच्याकडे आणि कोणत्याही पदावरती पोझिशनवरती असू द्या, धर्मामध्ये असू दे किंवा कुठेही असू द्या, बिचारा गरीब है, कंगाल है. और अगर वो हमारे पास आ रहा है तो उसे हमें देना है, प्राप्ति करानी है, भरपूर करके भेजना है. तो उनके लिए बाबा म्हणते सदैव दरवाजा खुला रहना चाहिए. भविष्य 21 जन्मों का वर्षा मिलता है. सदा सुखी बनते हैं तो कितना दान देना चाहिए. शिव बाबा जो तुमको अविनाशी ज्ञान रत्न देते हैं वह फिर औरों को देना है. राजधानी स्थापन हो रही है ना, लक्ष्मी नारायण का राज्य था, अब नहीं है, फिर हिस्ट्री रिपीट होगी. तो बाप राजयोग सिखलाते हैं, तुमको फिर औरों को सिखाना है. ऐसा प्रबंध करना चाहिए जहां बहुत मनुष्य आकर अपना सौभाग्य बनाए. जिथं सेंटर नाहीये, ज्यांनी सेंटर बनवलेलं नाहीये, ज्या गावामध्ये सेंटर नाहीये, त्यांच्यासाठी बाबा सांगताय की ऐसा प्रबंध करो जहां बहुत मनुष्य आकर अपना सौभाग्य बनाए. अपना प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक ठिकाणी जिथं बाई बहिणी आहे तिथं आपलं सेंटर असलं पाहिजे, जिथं अनेक जण अजून येतील आणि त्यांचं भाग्य बनवतील. सबको जियदान देना है. अगर जियदान देने से लात मारेंगे तो बहुत पाप चढ़ जाएगा. बहुत बहुत प्यार से समझाना है. अपना ज्ञान है जबरदस्त. बाबा म्हणता है कि अगर कोई आया है तुम्हारे पास, कोई अपेक्षा लेकर आहे, तो सांगणार नाही. असं नाही, कधी कधी सांगतात ते मला खूप टेन्शन आलेलं आहे, मला बरं वाटत नाहीये, काय करू मी, कधी कधी सांगतात. पण बऱ्याच वेळेला ते सांगणार नाही, पण आपल्याकडे बसतील येऊन. तो क्योंकि उनको वाइब्रेशन मिलते हैं हमारे से, अच्छे वाइब्रेशन मिलते हैं. तो हमारा काम है कि ये आया है, बाबा का बच्चा है, बहुत मीठा बच्चा आहे, त्याला त्या ओरिजिनल रूपामध्ये बघायचंय, त्याचे आता काय संस्कार आहे, तो कसा या रूपामध्ये नाही बघायचंय. जर त्या दृष्टीने आपण त्याला बघू तर काहीच मिळणार नाही त्याला आपल्याकडून. पण आपण जेव्हा बघू ये बाबा का बच्चा है और बाबा ने मुझे निमित्त बनाया है इसको कुछ देने के लिए, तो माझ्याकडे का आलेला आहे, कारण बाबांकडून मी काहीतरी घेऊन त्याला देऊ शकतो. त्याला माहिती आहे कि इससे कुछ प्राप्ति होने वाली है, मुझे शांती मिलेगी, मुझे थोड़ा अच्छा लगेगा, आणि त्यासाठी ते आपल्याकडे येतात. तर बाबा म्हणताय की तुम्ही स्वतःला माध्यम बनवून बाबांकडून घेऊन त्यांना द्यायचंय. तो ज्ञान अपना बड़ा जबरदस्त है. बाबा म्हणताय त्या ज्ञानामध्ये खूप ताकद आहे
आणि या ज्ञानाच्या ताकदीच्या आधाराने तुम्ही माझ्याकडून माझ्याशी कनेक्शन जोडून तुम्ही त्यांना जे काही देता येईल ते द्यायचे. ज्ञान संपन्न स्थितीमध्ये राहायचे. जर आपल्या बुद्धीमध्ये ज्ञान क्लिअर आहे तर बाबांशी कनेक्शन पण चांगलं राहील आणि आपण त्यांना जे त्यांना आवश्यक आहे ते देऊ पण शकू. आणि त्यांना जर समजून सांगण्याची गरज आहे तर ती ज्ञानाच्या आधाराने समजून पण सांगू शकू. विष पीना पिलाना बंद हो जाता है. ज्ञान में ये भी ताकत है कि विष पीना पिलाना बंद हो जाता है. म्हणजे विकारी स्थितीमध्ये राहणं, विकारामध्ये जाणं आणि कोणाला विकारामध्ये घेऊन जाणं हे सगळं बंद होऊन जातं. यह बहुत बुरा धंदा है इसलिए बीती सो बीती. विकारांमध्ये राहणं, विकारी जीवन जगणं बाबा म्हणताय हा खूप वाईट धंदा आहे. आणि तुम्ही आपलं जी चांगली कमाई करायची ती न करता यातून तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेताल. आधा कल्प तो सब पतित बनते आए हैं. अब बाप कहते बच्चे इनसे तुम्हारी बहुत बुरी गति हुई है. अब इस धंदे को बंद करो. जे पतित बनत आलो आपण, विकारांमध्ये गेलो, काम विकार किंवा बाकीचे विकार, तो बाबा म्हणताय कि आधा कल्प इन विकारों से ही तुम्हारी बुरी गति हुई है. अब इस धंधे को बंद करो या विकारी जीवनाला आता बंद करा. यह पतित दुनिया है इसे कोई 16 कला संपूर्ण निर्विकारी दुनिया तो नहीं कहेंगे. ये दुनिया पतित है और हमें इस दुनिया को पतित से पावन बनाना है. ही निर्विकारी दुनिया नाही आहे, ही विकारी दुनिया आहे. आपण बाबांचे बच्चे बनलेलो आहे. आता आपलं कर्तव्य आहे विकारी दुनियेला निर्विकारी बनवणं, पवित्र बनवणं. तर त्यासाठी आपली पहिले पवित्र स्थिती पाहिजे. इस समय बाप आकर पहले ब्राह्मण कुल स्थापन कर उनको बैठ पढ़ाते हैं जो फिर सूर्यवंशी चंद्रवंशी बनते हैं. इसमें पढ़ना और पढ़ाना है, नहीं तो पढ़े हुए के आगे फिर भरी ढोएंगे. तो बाबा म्हणता है कि मैं आता हूँ ब्राह्मण कुल स्थापन करके उनको पढ़ाता हूँ. हमें बाबा पढ़ा रहा है. अब हमें पढ़ना भी है, पढ़ाना भी है. आपण चांगल्या प्रकारे हे ज्ञान प्राप्त करायचंय आणि दुसऱ्यांनाही समजवायचं जेव्हा चान्स असेल. किंवा नाही समजायचं तर मनसा सेवा तर करू शकतो तो. नाही तर बाबा म्हणतात पडे हुए के आगे भरी ढोएंगे. ज्यांनी चांगला पुरुषार्थ केलेला आहे त्यांच्याकडे आपल्याला त्यांची सेवा करावी लागेल नव्या दुनियेमध्ये. पडे हुए के आगे भरी ढोएंगे. यहाँ तुम्हारे सामने एम ऑब्जेक्ट है. यहाँ अंधश्रद्धा हो नहीं सकती. इथं अंधश्रद्धा नाहीये. भक्ती मार्गामध्ये सगळी अंधश्रद्धा आहे. बाबा म्हणतात तुमच्या समोर एम ऑब्जेक्ट आहे, उद्देश आहे की मला देवता बनायचंय. हे या ज्ञानाच्या आधाराने मला लक्ष्मी नारायण सारखं बनायचंय, हा उद्देश आहे. आणि असं नाही की याच्यासाठी आता जन्मजन्मांतर तपस्या करायची आहे किंवा काही 50 वर्ष 100 वर्ष काही करायचंय. उद्देश स्पष्ट आहे. दुनिया बदलायची आहे आणि आता देवतांची दुनिया यायची आहे. खूप थोडा समय राहिलेला आहे आणि तिथं मला देवता बनायचंय. तो बाबा म्हणताय तुम तैयारी कर रहे हो, सब अच्छी बातें सीख रहे हो, अच्छी बातें धारण कर रहे हो, बुरी बातों को छोड़ रहे हो. तर अंधश्रद्धेचा विषयच नाही. समझाया जाता है हम पाठशाला में पढ़ते हैं मनुष्य से देवता बनने. साक्षात्कार भी किया है तब तो कहते हम लक्ष्मी नारायण बनेंगे. सो ऐसे थोड़ी बनेंगे. सिवाय बाप के कोई बना न सके. वह गीता सुनाने वाले भी कोई ऐसे नहीं कहेंगे कि हम राजाओं का राजा बनाते हैं. बाबा आपल्याला रोज सांगतो मैं किस लिए ये पढ़ा रहा हूं, तुम्हें राजाओं का राजा बनाने के लिए. आणि ते गीता ऐकवणारे बाबा म्हणताय दुनियेमध्ये किती आहे, किती त्याच्यामध्ये हुशार आहे, किती पंडित आहे, किती सगळं त्यांना शास्त्रांचं ज्ञान आहे. लेकिन वो ऐसा नहीं कह सकते कि हम तुम्हें राजाओं का राजा बना देंगे, क्योंकि वो बनाते ही नहीं है. त्यांना ती म्हणण्याची ताकद पण येणार नाही. आणि ताकद नुसतं म्हटले शब्द जरी वापरले ती ताकद जाणवणार नाही कि वो हमें राजाओं का राजा बना सकता है. मनमना भव मेरे बच्चे बनो. वह तो प्रजापिता ब्रह्मा और जगदम्बा ही कह सकते हैं. अपने को कोई प्रजापिता ब्रह्मा भी कह न सके. कितना भी झूठा वेश बनावे परंतु यह बातें समझा न सके. बाबा म्हणतात कोणी डुप्लिकेट बनून ब्रह्मा बाबा बनून समोर येईल किंवा काही करेल
ये बातें नहीं समझा सकता है। यह तो शिव बाबा ही समझाते हैं। मनुष्य थोड़ी कहेंगे मनमना भव, वो चक्र का राज थोड़ी समझाएंगे। एक कल्प कितने वर्ष का होता है, चक्र कैसे फिरता है, कोई नहीं जानते। तुम बच्चों को बहुत ज्ञान मिलता है, मोटी बुद्धि इतना पढ़ नहीं सकेंगे। इम्तिहान है बहुत कड़ा। आईसीएस इम्तिहान में भी बहुत थोड़े साहस रखते हैं। गवर्नमेंट भी समझती है इम्तिहान कड़ा रखे तो कम पास होंगे। यहाँ भी लिमिट है। 8 नंबर 1 में जाते हैं, फिर 108 है। इस समय करोड़ों भारतवासी होंगे, उनमें भी जो देवी देवता धर्म के होंगे वह निकलेंगे। 33 करोड़ देवताएं गाए जाते हैं, उनमें 8 नंबर 1 सूर्यवंशी बनते हैं। प्रिंस प्रिंसेस भी बहुत होंगे ना। इम्तिहान बहुत बड़ा भारी है। 8 विजय माला के दाने बनते। इसमें भी एक तो है मम्मा कुमारी और यह फिर है बूढ़ा। मम्मा जवान है, अच्छा पढ़कर पद पाती है, और यह भी बूढ़ेपन में पढ़कर इम्तिहान तो पास करते हैं ना। बाप से वर्षा लेने में मेहनत की बात है, तुम बच्चों को भगवान पढ़ाता है। यह तो बड़े ही भाग्य की बात है जो भगवान का बनकर फिर उनकी सर्विस में लग जाए। तर बाबा म्हणतात ये बहुत कडा इम्तिहान आहे। दुनियेमध्ये कलेक्टर बनण्यासाठी खूप मोठी परीक्षा, खूप अवघड परीक्षा ठेवली जाते की त्याच्यामधून मग नेमके ज्यांच्यामध्ये कॅपॅसिटी तेच पास होते। त्यासाठी ती अवघड खूप वरच्या लेवलची परीक्षा ठेवली जाते। तसं बाबा म्हणतात इथं पण या ज्ञानमार्गामध्ये पण ज्ञान खूप सोपं आहे। पुरुषार्थ मी शिकवतोय, सगळं करून घेतोय तुमच्याकडून, पण करण्यामध्ये ते अवघड वाटतं, कठीण वाटतं कोणाकोणाला, आणि म्हणून मग सगळेच पास नाही होत। ज्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ लेवलचे 8 जण पास होतात, जे सूर्यवंशीमध्ये राहतात। त्याच्यापैकी 2 फिक्स आहे, ब्रह्मा बाबा आणि मम्मा। ते अजून 6 जण बाबांनी फिक्स सांगितलेले नाहीये। पुढे त्याच्यापेक्षा मोठी लेवल आहे 108, त्याच्यापेक्षा मोठी लेवल आहे 16108, आणि 33 कोटी याच्यामध्ये निघतात, या ज्ञानामध्ये येतात। बाकी त्याच्यापैकी पण 2 कोटी सतयुगामध्ये येणारे आणि 31 कोटी नापास होणारे। तो ये देवी देवता बनने की पढ़ाई है। देवी देवता बनने की परीक्षा में हमें पास होकर नंबर 1 में आना है। मग बाबांनी उदाहरण दिलं कि मम्मा तो जवान है, पढ़कर ऊंचा पद पाती है। ब्रह्मा बूढ़ा है, वो भी पढ़कर ऊंचा पद पाता है। असं कारण दुनियेमध्ये काय कारण देतात की अभी तो मैं जवान हूं, अजून तुम्हाला खूप काही बघायचंय, नंतर बघू, हे अध्यात्मामध्ये धर्माचं जे करायचंय ते नंतर, एका वयानंतर, नंतर बघू, अजून तर मी जवान आहे। तो बाबा म्हणते मम्मा को देखो, जवान है लेकिन पढ़कर कितना ऊंचा बन गई, कितने श्रेष्ठ पद पर पहुंच गई। आणि काही म्हणतात की आता म्हातारे झालं, आता काय होणार आहे आमच्याकडून, आता काहीच होत नाही। तो बाबा म्हणते ब्रह्मा बाबा को देखो, उसने स्टार्ट ही 60 साल की उम्र से किया। म्हातारा झाल्यानंतर ती लेवल यायला लागल्यानंतर, वय झाल्यानंतरच त्यांनी हा पुरुषार्थ केला। आपल्या 93व्या वर्षापर्यंत पुरुषार्थ केला आणि नारायण बनणार आहे। आणि जवान तर जवानच आहे, जवान तर करू शकतं सगळं काही। जे तरुण, जे जर वय झाल्यानंतर कोणी करू शकतं, ते जवानीमध्ये तर खूप सहज आहे। तर बाबा म्हणताय कारण बहाणा कोणताही न देता या मार्गामध्ये कोणीही खूप चांगल्या प्रकारे चालू शकतं, फक्त मनाचा निश्चय पाहिजे। तुम बच्चों को भगवान पढ़ाते हैं, यह तो बड़े ही भाग्य की बात है जो भगवान का बनकर फिर उनकी सेवा में लग जाए। तो नए नए सेंटर्स खुलते जाते हैं, कितने मनुष्य आकर अपनी जीवन हीरे जैसी बनाते हैं। बनकर फिर औरों को बनाना चाहिए, मुरझाए हुए को सुरजीत करना है, बड़े प्यार से एक एक को हाथ करना होता है। तो बाबा म्हणता है अपना भाग्य बनाओ, औरों का भी बनाते चलो। मुरझाए हुए को, जो निराश झालेला जीवनामध्ये, बाबा म्हणताय उसको सुरजीत बनाओ, चांगल्या प्रकारे त्याच्या जीवनामध्ये पण आनंद आला पाहिजे। बड़े प्यार से एक एक को हाथ करना होता है, हात द्यायचा एकमेकांना, बाबा म्हणताय आधार द्यायचा आहे।
कहाँ बिचारे के पैर खिसक न जाए, नाही तर बाबा म्हणताय पाय घसरून तो पडणार नाही. जसं दुनियेमध्ये पण कुठे निसटती जागा असेल तर हात धरतात एकमेकांचा की पडला नाही पाहिजे तो, तसं बाबा म्हणताय हा ज्ञानमार्ग पण थोडा निसटताय, कोणी निसटू शकतं, घसरून पडू शकतं, तुम्ही हात द्या, निसटणार नाही, पडणार नाही, चांगल्या प्रकारे तो चालत राहील. जितना जास्ती सेंटर्स होंगे उतना जास्ती आकर जीवदान पाएंगे. जो सेंटर है, जो पाठशाला है, या हमारा घर है, पक्क ठेवायचं आपल्याला की मला सगळ्यांना इथं जीवनदान द्यायचं. आता पावन हीरे जैसा जीवन बनाएंगे. अभी तो पतित कौड़ी जैसा है. तो बाप कहते हैं पुरुषार्थ कर सूर्यवंशी में आ जाओ, बाप को याद करो. ऐसे नहीं कहते कि ब्रह्मा विष्णु शंकर को याद करो. बहुत मनुष्य पूछते हैं शंकर का क्या पार्ट है, प्रेरणा से कैसे विनाश करते हैं. बोलो यह तो गाया हुआ है, चित्र भी है. इस पर समझाया जाता है वास्तव में तुम्हारा कोई इन बातों से कनेक्शन है नहीं. बाबा म्हणताय की आपलं आहे, ज्ञान आहे, सगळं क्लिअर केलेलं आहे, चित्र दाखवलेले, आणि नवीन जे असतात त्यांच्यासाठी ते कोर्स समजण्यासाठी, हे ज्ञान समजण्यासाठी, त्यांच्या बुद्धीमध्ये जे काही आहे ते थोडंसं त्यांना वाटावं की आपण जे काही ऐकत आलो त्याच्याविषयी हे समजवत आहे, त्यासाठी बाबांनी हे चित्र बनवलेले. पण बाबा म्हणताय वास्तविक तुम्हाला या गोष्टीमध्ये जाण्याची आवश्यकता नहीं है, तुम्हाला सत्य कळालेलं आहे. लेकिन दुनिया वालों को समझाने के लिए ये जो चित्र बनाए गए हैं उस पर हमें भी विचार करना होता है और दूसरों को समझाना होता है. पण बाबा म्हणताय वास्तविक जर बघितलं तर तुमच्या या गोष्टींशी कनेक्शन नाही. मेन लक्षामध्ये ठेवायचे काय, तो वास्तव में तुम्हारा इन बातों से कनेक्शन नहीं है. पहले तो समझो हमको बाप से वर्षा लेना है. मेन बात, मुझे बाप से वर्षा लेना है, वारसा हक्क प्राप्त करायचा है. बाबा कौन है समझ में आ गया, मैं कौन हूं समझ में आ गया, तो बाबा म्हणता है वर्षा लेना है. मन मना भव हो जाओ, अपने आप को आत्मा समझकर परमात्मा को याद करो. सगळ्या ज्ञानाचा सार. शंकर क्या करता, फलाना क्या करता, इसमें जाने की दरकार क्या है. कोणी काहीही करत असेल, प्रत्येकाचा आपला आपला पार्ट है. बाबा म्हणता इसमें क्यों जाना है, तुम सिर्फ 2 अक्षर पकड़ लो, बाप और वर्षे को याद करो तो राजधानी मिल जाएगी. बाकी शंकर को गले में सांप क्यों दिखाया है, योग में ऐसे क्यों बैठता, इन बातों से कुछ कनेक्शन नहीं. तर बाबा म्हणताय की त्याचं ते सगळं आध्यात्मिक त्याचे कारण, त्याच्या मागचं रहस्य बाबांनी सगळं आपल्याला सांगितलेलं आहे. पण बाबा म्हणताय त्या गोष्टीमध्ये जास्त जाण्याची आवश्यकता नाहीये. मन मना भव हो जाओ. मुख्य बात है ही बाप को याद करना. बाकी ऐसे ऐसे तो ढेर प्रश्न उठाएंगे, इससे तुम्हारा क्या फायदा, तुम सब बातें भूल जाओ. बाप कहते मुझे याद करो तो विकर्म विनाश होंगे. हम बाप का संदेश देते हैं. मग बाबा म्हणतात तुमच्याकडे कोणी येईल त्यांना काय समजवायचं, बरेचसे प्रश्न येतील त्यांचे. बाबा म्हणतात सगळ्याच प्रश्नामध्ये जायची गरज नाही किंवा सगळ्याच प्रश्नांचं उत्तर देण्याची आवश्यकता नाही, स्पष्टीकरण द्यायची आवश्यकता नाही. कारण त्याच्यामधून मग ते त्यांचं वेगळं सांगतील काहीतरी, आपण काहीतरी अजून सांगू, ते अजून काहीतरी काढतील कुठून तरी. तर त्याच्यापेक्षा बाबा म्हणताय मेन जो बात है वो उनको समजा दो. थोडंसं स्पष्टीकरण द्यायचं चित्रावरती, पण मेन गोष्ट त्यांना समजून सांगायची. हम बाप का संदेश देते हैं, याद नहीं करेंगे तो विकर्माजीत नहीं बनेंगे. आत्मा परमात्मा को याद नहीं करेंगे, त्यांना सांगायचं आत्मा परमात्मा को याद नहीं करेंगी तो पाप कर्म भस्म नहीं होंगे, विकर्मों पर विजय प्राप्त नहीं होंगी. फिर ज्ञान की धारणा कैसे होगी, फिर विकर्माजीत नहीं बनेंगे तो ज्ञान की धारणा भी नहीं होगी. विकर्माची अवस्था राहील मध्ये, पापकर्म राहतील तर ज्ञान पण तेवढं धारण होणार नाही. उल्टे सुलटे प्रश्न कोई पूछे तो बोलो पहले नॉलेज तो समझो, अपने को आत्मा समझ, बाप को याद करो, बाकी सब बातें छोड़ दो. बाबा म्हणताय कोणी जर जास्तच उलटे सुलटे प्रश्न विचारायला लागला तर त्याला जे आहे आपलं मेन त्याच्यावरती घेऊन यायचंय. पहिले ज्ञान समजून घ्या चांगल्या प्रकारे, तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील आणि मिळतात सगळ्या प्रश्नांची उत्तरं. पण जर त्याचं कोर्स ज्या वेळेला होतोय त्यावेळेलाच अनेक प्रश्नामध्ये त्याला घेऊन गेलं तर तो उलट गोंधळून जाईल, कारण त्याची कॅपॅसिटी नसते. बुद्धीमध्ये सगळं 63 जन्मापासून वेगळं मटेरियल भरलेलं आहे
आणि एकदम अचानक आपण म्हणू की एक दिवसात तो चेंज होऊन जाईल, असं नाही होत. ती ठीक आहे, त्याच्याकडे जे आहे ज्ञान आहे त्याला सांगायचं की तुम्ही ज्ञान समजून घ्या, कोर्स करा, बाबांची आठवण करा, आणि नंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. रोजचा क्लास असतो, रोजची मुरली असते, रोज बाबा समजवतो, तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. असं नाही की एका दिवसातच सगळ्या त्याच्या शंकांचं समाधान करून टाकायचंय. आपण जे जे प्रश्न असतील त्याचं उत्तर देऊन टाकायचंय. खूप बाबा म्हणते इतकी त्याच्यामध्ये हुशारी दाखवण्याची आवश्यकता नाहीये, कारण त्याच्या बुद्धीची कॅपॅसिटी नाही राहत. मग बाबा मुरलीमध्ये समजून देईल त्याला काय समजवायचं. बाकी सब बातें छोड़ दो, आगे चल समझते जाएंगे, वर्षा लेने की हिम्मत दिखाओ. बाबा म्हणतात त्यांना सांगा, तुम्ही ज्ञान समजून घ्या, स्वतःला आत्मा समजून परमात्म्याची आठवण करायला सुरुवात करा, हिम्मत दाखवा की तुम्ही वारसा हक्क घेऊ शकता परमेश्वराकडून. हम बाप का संदेश देते हैं, फिर करो न करो तुम्हारी मर्जी. बाप के पास पवित्र बनकर जाएंगे तो फिर नई पावन दुनिया में ऊंच पद दिलाएंगे. बाबा म्हणतात त्यांना सांगा, आम्ही तुम्हाला संदेश देतोय, करायचं न करायचं तुमची मर्जी, माना नका मानू तुमची मर्जी, आम्ही हे करतोय, आम्ही असं बनणार आहे, तुम्ही करा, तुम्ही पण बनाल. स्वदर्शन चक्र फिराओ, 84 जन्मों के चक्र को याद करो. बस बाबा म्हणतात त्यांना हे सांगा, स्वदर्शन चक्र फिराओ, 84 जन्मों को अपने याद करो कि मैं ऐसा था पहले, फिर सीढ़ी उतर के नीचे आ गया, अभी मैं और ऊपर चढ़ सकता हूं, ऊपर की लेवल में जा सकता हूं. बाबा म्हणतात त्यांना हे सांगा. बाकी ज्या गोष्टी भक्ती मार्गामध्ये सांगितलेल्या नाही, आपण सांगतो त्याच्यामध्ये फरक आहे, त्याच्या बुद्धीची कॅपॅसिटी नाही समजून घेण्याची, तर बाबा म्हणतात आगे बढ़ो, उसको बोलो, बाकी सब बातें तुम्हें बाद में क्लियर होगी. जितना जो याद करेंगे वही विजय माला में पिरोए जाएंगे, और कुछ जप तप आदि नहीं करना है, इन सब से छुड़ा देते हैं. द्वापर से लेकर तो हद का वर्षा लेते आए, अभी बेहद के बाप से बेहद का वर्षा लेना है. बाप फरमान करते हैं, एक तो पवित्र बनो और मुझे याद करो, परंतु माया भुला देती है. सृष्टि का चक्र कैसे फिरता है, वह याद करने से हम चक्रवर्ती राजा रानी बनते हैं. कितनी सहज बात है. कन्याओं के लिए तो सबसे सहज है, अधर कुमारियों को फिर सीढ़ी उतरने में मेहनत लगती है. जहां तहां से कुमारियां निकलती हैं, इस समय शादी करना तो पूरी बर्बादी है. यहाँ शिव साजन के साथ सगाई करने से पूरी आबादी हो जाएगी स्वर्ग में. तुम अभी गॉडफादरली सर्विस पर हो, इससे उजुरा क्या मिलेगा, तुम विश्व का मालिक बनेंगे. हम भगवान की सेवा करेंगे तर त्याचा मोबदला काय मिळेल. बाबा म्हणतात तुम विश्व का मालिक बनेंगे. यह है सच्ची कमाई. तुम ब्राह्मण हाथ भरतू कर जाएंगे. हम ब्राह्मण हात भरकर जाएंगे, खाली हात नाही जाने वाले. हम दुनियामध्ये काय म्हणतात, खाली हात आहे, खाली हात जाणं आहे, कारण ते इथलंच धन संपदेचा विषय त्यांच्या डोक्यामध्ये, आणि क्लियर आहे त्यांना की सब छोडकर जाना है, लेकिन आखरी सांस तक छोडता नाही. श्वास शेवटच्या श्वासाला मग सगळं सोडून देतो, पण तोपर्यंत नाही सोडत. ये पता है फिर भी साथ में लेकर नहीं जाना. उनको ये नहीं पता है कि अविनाशी ज्ञान रत्न, उससे जो बना हुआ भाग्य है वो हम साथ लेकर जा सकते. ते तसं भाग्य बनवून घेऊनच जात नाही. म्हणून बाबा म्हणतात तुम ब्राह्मण खाली हात नहीं जाने वाले हो. 5000 वर्षाचं रेकॉर्डिंग, चांगलं रेकॉर्डिंग घेऊन आपण जाणार आहे. 21 जन्माचं श्रेष्ठ भाग्य आपण सोबत घेऊन जाणार आहे. दुनियावाले त्या अर्थाने, आपण जे घेऊन जाणार आहे त्या अर्थाने खाली हात जाणार आहे. यह तुम्हारी सच्ची कमाई है, बाकी सबकी है झूठी कमाई, तो हाथ खाली हो जाएंगे. बावन तो तुम सच्ची कमाई करते हो, जो साथ आती है, झूठी कमाई साथ में नहीं चलती है, तो त्या अर्थाने बाबा म्हणते वो खाली हाथ जाएंगे. अच्छा, मीठे मीठे सिक्की लधे. देखो सिक्की लधे अक्षर का अर्थ कितना अच्छा है, ऐसे और कोई कह न सके. बहुत सिख से मिलते हैं. बाबा म्हणते ये जो सिक्की लधे शब्द मैं कहता हूं, मीठे मीठे सिक्की लधे बच्चे, बाबा म्हणते दुनिया में ये कोई नहीं कह सकता है. बहुत सिख से मिलते. खूप प्रेमाने आपण भेटतो. बाबा आपल्याला भेटतो आणि आपण पण बाबांना भेटतो खूप खूप वर्षानंतर, 5000 वर्षानंतर. आत्मा परमात्मा अलग रहे बहुकाल, तुम 5000 वर्ष बाद फिर आकर मिले हो.
इनको कहते हैं बेहद के सिकिलधे बच्चे। बरोबर अब कल्प के संगम पर बाप से आकर मिले हो, फिर भिन्न नाम रूप में मिलेंगे। जिन्होंने कल्प पहले यह पढ़ा था उन्हों को ही बाबा पढ़ाएंगे, फिर कल्प कल्प पढ़ते रहेंगे। बाबा म्हणता है कि बहुत बड़ा भाग्य है, श्रेष्ठ भाग्य है हमारा कि हम ही है जो हर कल्प के अंत समय में संगम युग में बाबा से मिलते हैं, और हम ही बाबा से मिलन बनाते हैं। दुनिया में बाकी कोई भी बाबा के बच्चों के सिवाय बाबा से मिलन नहीं मनाता है। भले ही वो बाबा का बच्चा है, हर आत्मा बाबा की बच्ची है, हर आत्मा बाबा का बच्चा है, लेकिन उनका और बाबा का मिलन नहीं होता है। भले ही परमधाम मध्ये राहतील सोबत, आणि ते पण आपल्यापेक्षा जास्त काळ राहतील परमधाम मध्ये बाबांच्या सोबत, पण मिलनाचा अनुभव शून्य है। हम बाबा के बच्चे यहाँ मिलन मनाते, मधुबन में मिलन मनाते, अपने घर में मिलन मनाते, सेंटर पर मिलन मनाते, बाबा के कमरे में मिलन मनाते, चलते फिरते उठते बैठते बाबा से मिलन मनाते। लेकिन ये भाग्य दुनिया में और किसी को भी नहीं है, क्योंकि वो जानते ही नहीं मिलन केव्हा होईल। जेव्हा समजून घेतील, विश्वास होईल पक्का, निश्चय बसेल बाबावरती, तेव्हा मिलन। तो दुनिया वालों का भगवान से मिलन नहीं होता है, हमारा ही होता है। हम ही वो भाग्यशाली बच्चे हैं जो हर 5000 साल के बाद बाबा से मिलन मनाते हैं। आणि या मिलनाच्या आनंदामध्ये राहायचे, मिलनाच्या मस्तीमध्ये राहायचे, आणि बचपन के दिन भुला नहीं देना है। अच्छा, मीठे मीठे सिकिलधे स्वदर्शन चक्रधारी बच्चों प्रति बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते। हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते, वाह बाबा वाह, शुक्रिया बाबा शुक्रिया। धारणा के लिए मुख्य सार है, मुरझाए हुए को सुरजीत बनाना है, प्यार से एक एक को संभालना है, किसी भी कारण से किसी के पैर खिसकने न पाए यह ध्यान रखना है। पावन दुनिया में ऊंच पद के लिए दूसरे सब प्रश्नों को छोड़ बाप और वर्षे को याद करना है, स्वदर्शन चक्र फिराना है, बहुतों को जियदान देने की सेवा करनी है। वरदान है, बिंदु की मात्रा के महत्व को जान, बीती को बिंदी लगाने वाले सहज योगी भव। सबसे सरल मात्रा बिंदी है। बाप दादा सिर्फ बिंदी का हिसाब बताते हैं। स्वयं भी बिंदु रूप बनो, याद भी बिंदु को करो, और ड्रामा के हर दृश्य को जानने करने के बाद बिंदु की मात्रा लगा दो। इस बिंदु के मात्रा के महत्व को जान, बीती को बिंदी लगा दो, बिंदु बन जाओ तो सहजयोगी बन जाएंगे। वैसे भी अब बिंदी बन घर जाना है। घर में सब बिंदु रूप में रहते, जहां संकल्प, कर्म, संस्कार सब मर्ज है। स्लोगन, कर्मयोगी बन कर्म करते भी उपराम स्थिति में रहना, अर्थात उड़ता पंछी बनना। अच्छा, ओम शांति। कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो, सत्य